हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये एन्जॉय जेनी या यूट्यूब चॅनलवर। तर मी आता संध्याकाळचा व्हिडिओ शूट करते आहे, कारण आता मी जाणार आहे गणेशगुळ्यामध्ये आमच्या गावी। तर व्हिडिओ नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाजूला जी बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील। आणि नवरात्रीचे मला ब्लॉग्स करता आले नाही काही कारणास्तव, तर आता मी करणार आहे। तर आपले जेवढे काही दिवस राहिले तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन। तर आज आम्ही राहायला जाणार आहे गावी, तर बघूया। माझ्या दोन्ही नंदासुद्धा आहेत आणि फॅमिली पूर्ण प्लस वाडीतले लोक सगळे। तर आज हळदी कुंकू आहे, तर मी तेही सुद्धा दाखवायचा प्रयत्न करेन। जेवढं शूट करता येईल तेवढं करेन आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन। तर असेच कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओवर। आपल्या इथे पण देवी बसते इथे, तर तिथे सुद्धा आज हळदी कुंकू आणि म्हणजे काही ना काही गेम्स वगैरे आहेत। पण मी ते एका ठिकाणी दोन ठिकाणी एक माणूस राहू शकत नाही, तर त्याच्यामुळे मी गावी जाते। सो बघूया। आणि उद्या सुद्धा जॅकला सुट्टी आहे, थोडी त्याची सुद्धा तब्येत डाऊन आहे। पण बघू, आपल्याला जेवढं कवर करता येईल दाखवता येईल तुम्हाला तेवढं दाखवायचा प्रयत्न करू, कारण तेच काम आहे आमचं। सो चला सुरुवात करूया ब्लॉगला आणि निघूया। आता आलोय पेट्रोल पंपामध्ये। सो आलोय आम्ही फायनली घरी। घरात सगळा गोंधळ चालू आहे, सो आपण जाऊया पटापट। मी इकडे लपलोय, परी बघूया आपण। फोटोशूट चालू आहे इकडे। हे बघा सेलिब्रिटी आमच्या इकडे। वरती बघा पाठी सगळे आले, आता दीदीने जात आहेत। बबडी सुद्धा वाडीमध्ये आज हळदी कुंकू होता, तर मी यायला थोडस लेट झाली। तर आपल्या वाडीमध्ये वाटलंय भांडी घासत राहा। तर या सगळ्या लेडीज तयार झालेल्या छान मस्त असं। धमाल मस्ती अशीच असणार आहे आपल्या व्हिडिओवर। असेच कंटिन्यू राहा आणि बघत राहा आपला व्हिडिओ। पुढे काय काय घडणार आहे ते मी तुम्हाला सर्वांना दाखवणारच आहे, आणि आपण कदाचित 2 ब्लॉग एकत्र करू। सो कंटिन्यू राहा। आमच्या इकडे आम्ही आलोय रेडी होऊन, आणि आरती चालू आहे देवीची इकडे। सो आपण ऐकूया आणि घेऊया त्याचा आनंद।
आणि प्रसाद आहे आपल्याकडे गुड आणि लाडू सॉरी माय मिस्टेक कचोरी हॅलो परी हाय कर आता इकडे ओंकारचा बर्थडे आहे तर ते बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे. सो फायनली इथे ओंकारचा बर्थडे साजरा करताय. एवढ्यात नाही टाइम आहे अजून ओवाळणी करू. ओंकारची मम्मी आणि बायको हे बघायचो बेत ओवाळतात त्याला बाई साईडला. बाळा जोजो रे बोला रे ए बाळा जोजो रे बोला. नाही चुकलं बाळा जोजो रे. ग्रुपला टाक आहे कॅमेरा चांगला लागतो रे बघा ग्रुपला. चालू केलं नाही ना अरे वाजव रे. बबन का चांगल्या बोले कू करेल. टू यू हॅपी बर्थडे टू यू.
जेवायला बसले. नाही मला सर्वात आधी तुमचं सर्वांचं स्वागत आहे, जे की मी स्टार्टिंगला केलंच आहे इंट्रोमध्ये. पण मला सांगायला खूप वाईट वाटतंय की माझ्या ब्लॉग्स थोडे लेट होणार आहेत यायला. नवरात्र तर संपली आहे, पण नवरात्रीचे ब्लॉग माझे पेंडिंग आहेत अपलोड करायचे. त्याचं कारण एवढंच आहे की मी खूप जास्त आजारी होती आणि मला एडिट करायला, व्हिडिओ तर माझ्या मोबाईलमध्ये सगळे होते, बट एडिट करायला मला भेटलं नव्हतं. सो मी आता एक पोस्ट करणार आहे, तर थोडंसं सहकार्य करा, प्रेम द्या, सपोर्ट करा आणि तुमचा पाठिंबा असंच कायम राहू देत. खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी येते तुमचे जे काय प्रेम बघून. तर त्याच्यामुळे जसं आत्तापर्यंत प्रेम करतात, सपोर्ट करत आहात, तसंच याच्या पुढे जे काय ब्लॉग्स येतील त्यांना करा. खूप धमाल मस्ती केलेली, पण काही कारणास्तव माझा उपवास वगैरे होता आणि त्या सिच्युएशनमध्येच माझी थोडीशी तब्येत जास्त खराब झाली होती आणि मला एडिट करायला अजिबात भेटलं नव्हतं. सो त्याच्यामुळे ब्लॉग आहेत ते एडिट न झाल्यामुळे मला पोस्ट करता आले नाही. आणि जॅकसुद्धा माझ्या तब्येतीमुळे, मला बरं नसल्यामुळे जॅकचं पूर्ण लक्ष माझ्याकडेच होतं. सो त्याच्यामुळे त्यालासुद्धा ते एडिट करता नाही आलं आणि त्याच्यामुळे आमचे ब्लॉग पेंडिंग राहिलेत. तर मी आत्ता आजपासून अपलोड करायला सुरुवात करते. तर प्लीज 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 सपोर्ट करा आणि भरभरून प्रेम द्या. आणि लवकरात लवकर आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. ते आपलं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट करा. तर खूप इंटरेस्टिंग असणार आहेत ब्लॉग. खूप छान छान ब्लॉग झाले आहेत आपले. मी दांडियालासुद्धा गेलेली रत्नागिरीमध्ये, मोठा शो असतो, तर ते सुद्धा अपलोड होणार आहे व्हिडिओ. तर सगळ्यांचे मेसेज यायला लागलेच आहेत की कधी ब्लॉग येणार आहेत. तर त्यासाठी सगळ्यात आधी सर्वांना सॉरी. आणि बघा पुढे एन्जॉय करा, जसं की मी केलं होतं तसंच तुम्हीसुद्धा करा. आणि याच्या पुढे सुद्धा मी अजून काय करता येईल ते ब्लॉग करणार आहे. सगळे नको, एकच घे. पाटियो पाटियो बटली पाटियो. ओ पाटी काय तर झोकवा झोकवा.
उलटा करा. पाट्यान कुठे मारायला मला. बस अरे गोले हे पहिले गेल्यासारखं वाटतंय काय. जेनी तिला मनपाट टाकशील फेकून ते का. हा फास्ट. अरे सर्कल मोठा. बघ फायटिंग करशील ना 2-4 मारशील तिच्या. ए मारशील तिकून. cepat petou. अरे उडवून आले ती. अशा रीतीने कार्यक्रम संपलेला आहे आजचा. कार्यक्रमाची सांगता झालेली आहे आणि अशा रीतीने आम्ही घरी निघालो आहे. बाय बाय. येस बाय 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 बाय. आमच्या पण देवीची सांगता झालेली आहे. आम्ही निघालो घरी. बाय बाय. ही आमची बहिणी आहे. आमची नैनावणी आहे. ही आमची नैनावणी आमची ब्लाऊज शिवून देते ती. ओके या टेलर आहेत. कोणाला ऑर्डर द्यायचे असतील तर मला DM करा. सगळे निघालेत. ओके या सगळ्यांना भरभरून प्रेम द्या आणि आमच्या गावी नक्की विजिट करा. खूप आवडेल तुम्हाला आमचं गाव आणि गावातली माणसं सुद्धा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हाय हॅलो नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँजॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे दुसऱ्या. तर आम्ही आमचे कामावरून घेतले आणि मी आता रेडी होणार आहे कारण आज आपलं शूट आहे नवरात्रीचं. फर्स्ट झालं आता दुसरंसुद्धा आहे जरा युनिक काहीतरी. त्यावेळेस माझ्याकडे काही अवेलेबल नव्हतं व्यवस्थित. आता सगळं अवेलेबल आहे थँक्स टू माय फ्रेंड राधिका. तर आता आपण सुरुवात करूया सजाय धजायला.
सो भेटूया आपण तयार होऊन. व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा आणि म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. सो मी माझ्या गावच्या घरातून ब्लॉग स्टार्ट केला आहे. सो चला लेट्स गो. आधी रेडी होते पटापट, मग तुम्हाला भेटते. सो इकडे मी अशी रेडी झाली आहे आपल्या शूटसाठी. कशी दिसते नक्की सांगा कमेंटद्वारे. चला आता आपण फोटो काढूया आणि मग भेटूया. सो आम्ही आलो आहे नदीवर आमच्या इकडे. तर इथे सुद्धा फोटोशूट केलं आहे थोडंफार आणि व्हिडिओ शूट केले आहेत. तुम्हाला मी दाखवते आमच्या इथला नदीचा परिसर. इकडे गणपती विसर्जन वगैरे करतात आणि इकडे कपडे वगैरे धुतात लेडीज लोक सगळे. दाखवते तुम्हाला. इकडे एक दुसरी वाडी आहे. हा रोड तिकडे जातो. पाणी बघा किती मस्त आहे. असं वरून दिसताना छोटं दिसतं हे पात्र, पण बरंच मोठं आहे, खोल आहे. तिथे थोडं वितळलेलं दिसतात गणपती बाप्पा. आणि इकडे आमच्या वाडीत जातो रस्ता. खूप मस्त ग्रीनरी आहे आणि शांतता आहे. खूप छान वाटतं इकडे. आणि इकडे हा जॅक, तो कंटाळला माझे फोटो काढून. आता निघूया, बघूया. इकडे महाप्रसाद आहे आज, तो खाणार. म्हणजे मी नाही, जॅक खाईल. आणि मग घरी वगैरे आलो. मी थोडीशी थकलेली दिसते तुम्हाला. तर चेंज वगैरे केलं आणि बसली इकडे. आणि माझ्याकडे बघा माऊ आहे मस्त असं. जॅक गेला आहे महाप्रसादाचा लाभ घ्यायला. तर तो तिकडे जेवून वगैरे येईल. आणि पाऊससुद्धा थोडा चालू झाला आहे. तो कमी झाल्यावर आम्ही निघू. आणि माझे इंस्टाग्रामला जाऊन नक्की बघा, फोटो शूट केलं आहे ते. आणि जमल्यास यूट्यूबला पण मी पोस्ट टाकेन, सो नक्की बघा. शाळेतली पोरं आमच्या देवीच्या दर्शनाला. आपण आलेलो मागच्या टायमिंगला, तेव्हा पण आलेलो माहिती ना. आपल्या वाडीचा वाईड अँगलमध्ये जरा नजारा दाखवतो तुम्हाला डिटेलमध्ये. ए बघ चाललोय आम्ही देवीच्या पाया पडायला. आणि तिथून मग जायचंय रत्नागिरीला. घरी जायचंय, त्याच्यानंतर घराकडून रत्नागिरीला. सो जाऊया पण. पहिलं बघा इकडे मस्त मस्त कलरची फुलं. हे जास्वंदीचं फुल बघ केवढं दिसतंय. सो जाऊया आता पण पटापट आणि देवीचा आशीर्वाद घेऊया. तुम्ही सुद्धा घ्या माझ्यासोबत. शाळेचे पोरं आलेत पाया पडायला. माहिती मजा आवडत. आम्ही पण असेच आमच्या वेळेस जायचो. प्रसाद दे जा, तो डब्बा आहे तिथे. ए थांबा, प्रसाद जा दे जा. जा पुढे.
आता आलो दर्शन घेऊन दोघं पण. आता चाललोय आम्ही रील शूटला आहे ना. हा बघूया आता किती वेळाचं कुठून बघूया. चला इथून बाय घरी बाय. जाऊ थोडा वेळ भेटू. पहिलं आणि त्याच्यानंतर मग रत्नागिरीला जाऊ. सो तुम्हाला दाखवू आम्ही काय काय करणार आहे आज दिवसभर. ते असेच कंटिन्यू राहा पुढची मजा बघण्यासाठी. गावातली ST बस आलेली आहेत दुपारची. छान वाटतं असं आपल्या दारातून ST गेल्यावर. बघू शकता पुढे आय थिंक गाडी आहे त्याच्यामुळे थांबलेत. सो आता निघालोय घरून घरी जायला. अजून 2 तर वाजून गेलेत. तर कधी आम्ही पोचणार आहे शूटला माहीत नाही. सो जाऊया आणि बघूया. सो दुपारी आलो आणि आराम केला थोडा वेळ कारण रात्रीचं जागरण होतं त्याच्यामुळे. आणि आता फ्रेश वगैरे झालो, चहा प्यायली मस्तपैकी आलं टाकून. आणि आता रेडी झालो आहे आणि आता निघालो आहे. थोडंसं बाहेर जातो आहे दुकानात. तिकडून येऊन मंदिरात जाऊ आरतीला वगैरे. सो असेच कंटिन्यू राहा आणि बघत राहा. आणि आपला जो काय आज शूट होता शॉर्ट फिल्मचा तो कॅन्सल झाला आहे. सो बघू कधी असेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. आता जाऊया आणि बघूया काय काय घेता येतं ते. माझा उपवास सोडायचा आहे परवा तर त्याच्यासाठीचं थोडंसं सामान आणि काही ना काही ब्रेड वगैरे आणायचे. जॅकला सँडविच पाहिजे म्हणून. सो चला निघूया. आलो इकडे आम्ही. पाऊस होता त्याच्यामुळे काहीच शूट केलं नाही आणि थोडंसं घेतलं सामान ते पण दाखवते तुम्हाला मी. आणि मग निघालो तिथून. हे बघा एवढं आहे इकडे चाय. थोडंसं भिजायला झालं त्याच्यामुळे फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. सो आत्ता जातोय आरतीला देवीच्या इथे. आरती चालू झाली आहे. जॅकने एकच सँडविच खाल्ला आणि मी एक केळं खाल्लं आहे. सो माझ्या पायात चप्पल नसल्यामुळे थोडंसं मी सावकाशच जाते. सो जाऊया पहिलं आपण. जॅक गेलाय पुढे. सो चला. हे मंदिर आपल्या इथलं आणि आरती चालू आहे बघू शकतात. आपण आलो होतो आता आरतीला. आरती झाली आहे. बाबा देवीचं रूप. आज कन्सेप्ट टाकला होता 2x2च्या चौकोनात रांगोळी विषय ऑपरेशन सिंदूर. बघा प्रत्येकाने घेऊन रांगोळी आपले कपडे काढलेले आहेत. बघा तुमच्याने कोणाचं येऊ शकते नंबर तुम्ही सांगा. आमचं शूटसुद्धा कॅन्सल झालं होतं आणि मग आम्ही रात्री आरतीला बऱ्याच दिवसानंतर होतो घरी तर त्याच्यामुळे आरतीला गेलो. मग आरत वगैरे झाली, रांगोळी स्पर्धा वगैरे तिथल्या रांगोळ्या एक नंबर होत्या सर्वच. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धा असतात, गेम्स असतात आमच्या इथे. खूप मजा येते. पण आम्ही यावेळेस कमीच. चाट मसाला आणि इकडे कांदा आणि टोमॅटो कापलेत आणि आता इकडे आमचं सँडविच बनवणं चालू. गावठी सँडविच. जॅक खूप छान सँडविच वगैरे बनवतो. म्हणजे जेवणच टोटल ऑसम बनवतो. बघूया आपण नंतर. मग माझा उपवास वगैरे संपल्यानंतर जॅक माझ्यासाठी गेले म्हणजे 4-5 वर्ष. 5 वर्ष झालीच. हां येस 5 वर्ष तुम्हाला सांगतोय की मी तुला चिकन बिर्याणी घालेन माझ्या हातची करून. तर आता फायनली मुहूर्त लागणार आहे आपल्याला खायला. तर मी ती सुद्धा रेसिपी दाखवेन जेव्हा तो बनवेल तेव्हा. सो आता तो सँडविच खातोय सध्या तरी.
अशा प्रकारे. आता ना आमचा गावठी वाडीतला स्टाईल. तर आता चला तो खाऊ देत. त्याला काय तुम्ही आपण पण सॉस या. नाही आणलेला, सॉस नाही टोमॅटो फक्त, सॉस, बाकी ग्रीन छान चिली सॉस झालं. नाही. तसं तो असं देसी जुगाड करून काहीतरी छान बनवतच असतो आणि ते ऑसम असतं. माझ्यापेक्षा बेटर कोणाला समजू शकत नाही. चला मग. सो इकडे रात्र झाली आहे आणि आता व्हिडिओ एंड करायची वेळ आली आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तर त्यासाठी नक्की आपला चॅनल बघा. तर चला मग, बाय बाय. उद्या मी जाणार आहे दांडियाला, तर तो सुद्धा ब्लॉग करायचा मी प्रयत्न करेन. तर असेच बघत राहा. सो बाय बाय, गुड नाईट. घेत येऊन